नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा। एक फ्रेश मका घेतलेली आहे, त्याचे सोलून बघा चॉपरला मी बारीक केलेला आहे। शिजवलेलं नाहीये, नुसतं बारीक केलेलं आहे चॉपरला। छोट्या आकाराची मका होती, जर वाटीचे प्रमाण सांगितले तर ही गच्च भरून वाटी होती आणि एकदम अशी। आता ही तुम्ही शिजवून जरी घेतली तरी चालेल। आता हे मी काढून घेते। त्यात टाकणार एक मिडियम आकाराचं गाजर, स्वच्छ धुवून साल काढून बारीक खिसून घेतलेलं आहे बघा। एकदम बारीक खिसून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एवढं पनीर कसं बनवायचं ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, ही पण आपल्याला खिसून घ्यायचं आहे। खिसून घेतलेलं आहे बघा, एकदम बारीक खिसणीने खिसलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे एक मिडियम आकाराचा कांदा, तो पण असा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। चॉपर असेल तर हे सगळं साहित्य तुम्ही चॉपरला जरी बारीक केलं तरी चालेल। त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकणार आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 3 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत, कुटून घेतलेला आहे। तुमच्याकडे पेस्ट असेल तर ती जरी टाकली तरी चालेल। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा बघा जिरे बी आणि धने पावडर असे घेतलेले, दोन्ही अर्धा चमचा घेतलेले छोट्या आकाराचा अर्धा चमचा चाट मसाला, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात टाकणार आहे एवढं चीज, ती पण असं बारीक खिसणीने मी खिसून घेणार आहे। चीज खिसून टाकलेलं आहे। 1 चमचा घेतलेला आहे मी टोमॅटो सॉस। आता तुम्हाला ह्यातली एखादी गोष्ट जर नसेल आवडत ना तर नाही टाकली तरी चालेल। मिरची पावडर घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। आणि मिरचीच्या पावडरच्या जागी तुम्ही चिली फ्लेक्स घेतली तरी पण चालू शकतं। आता ह्यात काय करायचं माहिती आहे का, पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी एक सांगते गंमत ह्यातली, हे सगळं साहित्य तुम्ही आता हे जे आपण मिक्स केलं आहे ना, हे तुम्ही ब्रेडवर लावून सुद्धा सँडविच सारखं बनवू शकता बरं का। खूप चविष्ट लागेल अशा पद्धतीत जर केलं तर। आता ह्यात काय करणार आहे, मी गव्हाचं पीठ टाकणार आहे, तर मी थोडं टाकणार। एक वाटी गच्च दाबून भरून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ जरी टाकलं तरी चालेल, हे अर्ध टाकलेलं आहे बघा। आता ह्यातलं आपण पहिलं मिक्स करून घेऊया आणि नंतर बाकीचं टाकून घेऊया। मिक्स करून घेतलं होतं बघा। ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे माहिती आहे का, आपण पहिलं अर्धी वाटी मी पीठ टाकलं होतं आणि नंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ घेतलेलं आहे। म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी असं पूर्ण पीठ टाकलेलं आहे, म्हणजे वाडगं आहे, वाटी नाही आहे ती, तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। लास्टला पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं याला चांगलं। मस्त असं बघा मी मळून घेतलेलं आहे, जास्त पातळ पण घेतलं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा पद्धतीत। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला साहित्य दिसत असेल अजून जास्तच आहे, पण हे असंच खायला छान लागतं। जर पाहिजे तर पूर्ण एक वाडगाभर तुम्ही ह्याच्यामध्ये पीठ टाकू शकता। आता एवढ्याचे सुद्धा 6-7 ते होतील, बारीक आकाराचे केले तर। आता आपण बनवायला घेऊया। एवढ्या आकाराचा बघा गोळा घेतलेला आहे, खूप मोठा घेतलेला आहे, एवढ्यामध्ये 2 सुद्धा होऊ शकतात। तर आता आपण बनवायला घेऊया। जी मी मका घेतलेली आहे ना, न शिजवता घेतलेली आहे, तुम्ही थोडीशी शिजवून जरी घेतली तरी चालेल, कारण ही जी कणीस होतं ना एकदम कवळं होतं, असं म्हणजे जास्त असं मोठं नव्हतं, कवळं होतं, त्यामुळे ती खरंच छान लागतं। आणि जर तुम्ही शिजवून जरी टाकलं तरी चालेल। खाली थोडंसं पीठ घेतलेलं आहे लाटायसाठी, तेल लावून जरी लाटलं तरीही लाटता येतं, त्यात काय एवढं अवघड होत नाही की असं नाही की लाटता येत नाही वगैरे। थोडंसं असं कमी घातल्यामुळे पीठ थोडंसं असं चिरटलं तर असं हे करायचं, नाही तर चिरटत वगैरे नाही चांगलं। हे बघा असं लाटता येतं चांगलं, थापलं तरी चालेल किंवा लाटलं तरी चालेल, असं लाटून घ्यायचं। मस्त असं बघा लाटून घेतलेलं आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तर आता आपण हे भाजून घेऊया। तवा ठेवलेला आहे बघा लोखंडाचा गरम करायला, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल थोडं पहिलं पिसरून घ्यायचं। गॅस मिडियम आहे। आता आपण टाकून घेऊया। हे बघा असं मिडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं। फास्ट गॅसवर जरी घेतलं तरी चालेल, पण हा तवा जास्त गरम होतं त्यामुळं मी मिडियम गॅसवर घेणार आणि खरपूस भाजून घ्यायचं चांगलं कडक एकदम। पलटी करून घेऊया बघा, मस्त असं सगळ्या साईडून एकसारखं भाजलेलं आहे। आता खालच्या साईडून पण आपण अशाच पद्धतीनं भाजून घ्यायचं। आता हे कसं तुम्ही नाश्त्यासाठी देऊ शकता, टिफिनला पण देऊ शकता, खूप छान लागेल, करून बघा एकदा। नाश्त्याच्या तर खूप रेसिपी अपलोड करते बरं का, वेगवेगळ्या पद्धतीने। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट जरूर करत जा। आता हे चांगलं आपण भाजून घेऊया। खालची साईड आपण भाजली का बघूया, बघा मस्त भाजली गेलेली आहे। थोडंसं तेल लावून घेऊया खाली, कारण कडनं सोडलं होतं तेल मी, एकदम कडक बघा। आणि आपली वरची साईड ही पण थोडीशी अजून मी भाजून घेते। तर अशा पद्धतीने भाजायचं एकदम खरपूस मिडियम गॅसवर, सगळ्या साईडून असं चांगलं भाजलं पाहिजे आणि हे मस्त लागतं बरं का। एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।